पेट्रोलियम जेली, वेगवेगळी तेलं, अगदी तूपही वापरून झाले तरी त्वचा कोरडी झाली. आपल्या त्वचेला ऑलिएशन आणि मॉइश्चर हे दोन्ही एकाच वेळेस गरजेचं असतं. नाहीतर नुसतं तूपही लावून उपयोग होत नाही किंवा वॉटर बेस्ड जेलही वापरून फायदा होत नाही. लिपिड बॅरियर बॅलन्स आणि हायड्रेशन यांचा समतोल हा छान राखला गेला पाहिजे. आयुर्वेदानुसार त्वचेची उत्पत्ती ही साईसारखी होते. दुधावरच्या साईमध्ये जसं परफेक्ट बॅलन्स असतो नॅचरल ऑइल्सचा आणि वॉटरचा, त्याच पद्धतीने बॅलन्स हा त्वचेच्या आरोग्यासाठी एक्सपेक्टेड असतो. ही साय, ताजे काढलेले लोणी किंवा शतधूर घृतासारखी 100 वेळा जलसंस्कार केलेली घृत ही त्वचेच्या डीप मॉइश्चरायझिंगसाठी खूप जास्त छान काम करते. लॉंग टर्म यूजसाठी संपूर्ण शरीराला सकाळी तुमच्या त्वचेला सूट होईल अशा पद्धतीने खोबरेल तेल, मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे कोमट करून लावावे. किमान 30 मिनिट वाट बघावी आणि त्यानंतर हलक्या कोमट पाण्याने आंघोळ करावी. याने त्वचा मऊसूत राहायला मदत होते. एक प्रो टिप सांगते, जर आंघोळीनंतर अशा पद्धतीने तुम्ही त्वचा ओली असताना त्यावर ह्याच पदार्थांचा म्हणजे तेलाचा, मॉइश्चरायझरचा किंवा पेट्रोलियम जेलीचा हलकासा थर लावला तर ते मॉइश्चर लॉक करायला मदत करतं आणि तुमची त्वचा ही जास्त काळासाठी मऊ राहते. आणि हो, आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यामुळे असाच लिपिड आणि हायड्रेशनचा बॅलन्स तुमच्या शरीरातही मेंटेन करा. 7 दिवस हे कन्सिस्टंटली फॉलो करा आणि 8व्या दिवशी आम्हाला थँक्यूसाठी DM करा.